हो ना हो. सखूला अंगभर दागिने घालून तिची पाठवणी करायची म्हटलं तर दागिन्यांसाठी एवढे पैके आणायचे कुठून? बरं होते ते 4 दागिने आपण कर्ज फेडण्यासाठी विकले आणि आता लग्नाची घाईच होताना वेळ कमी आहे आपल्या हातात. उमा, अंगभर दागिने म्हणजे 20-22 तोळे होईल का ग? अगदी सहज. बांगड्या, पाटल्या, लक्ष्मी हार, तन्मणी, वाकी आणि कुड्या एवढं तरी हवंच ना. कुठून आणणार एवढा पैका? कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही. तांबडी कमवायची अक्कल नाही तुम्हाला. घेता कशाला कर्ज मग डोक्यावर? आता हे तुझं कर्ज फेडायला इट्टल येणार आहे का? तर कर्ज फेडलं नाही तर घरावर जप्ती. शिवाप्पा, तू आमचा देणीकरी आहेस. गावा बाहेर जाणं सोड, तुला मरू सुधीक देणार नाही आम्ही. नाही नाही अप्पा, नको ते कर्ज, नको तो गोर, नको तुमचा अपमान अप्पा. अप्पा नको नको ग. खरंच छान अप्पा, मी पाया पडते, तुम्ही कर्ज नका ना घेऊ, नका ना घेऊ अप्पा कर्ज. अरे दिगू दिगू, अरे तुझी काळजी वाटते म्हणून तुला सांगतोय रे. त्या मुलीकडून होकार येण्याआधी तू त्या मुलीला बघायला पाहिजेस. हे बघ, आई वडिलांनी सांगितलेल्या मुलीबरोबर डोळे झाकून लग्न करण्याचे दिवस गेले आता. अरे पुढची पिढी आहे तुमची. अरे तुम्ही तुमचं म्हणणं मांडायला हवं ना. अच्छा, गजा काका, म्हणजे रमाई आणि बाबाजींपेक्षा मला जास्त कळतं असं म्हणणं आहे ना तुझं? हे तसं नाही आहे बाबा, नाही तसं नाही अजिबात. मग कसं?